जालंधर आणि अमृतसरमध्ये स्फोट झालेत. पंजाबमध्ये 2 स्फोट झाले. यावरून आता राजकारण पेटलेलं आहे. जालंधरमध्ये स्फोट झालेला आहे. पंजाबमध्ये सुद्धा 2 छोटे बॉम्बस्फोट झाले. ही त्याची दृश्य आपण बघतोय आणि याच्यावरून मात्र आता राजकारण तापलंय. ही दृश्य बघतोय आपण घटनास्थळावरची. खलिस्तानी संघटना पुन्हा सक्रिय झाल्यासंदर्भातली सुद्धा शंका व्यक्त होतीये. 2 स्फोट झालेले आहेत. पंजाबमध्ये हे 2 स्फोट झाले. बीएसएफ आणि लष्करी तळाच्या बाहेर हे स्फोट झालेत अशी माहिती समजते. पंजाब में ऐसा ब्लास्ट जो पिछले कुछ घंटों पहले देखा गया हुआ है कि 3, 4, 5 किलोमीटर दूर तक उस ब्लास्ट की आहट लोगों ने महसूस करी। और इस ब्लास्ट की लोकेशन, जैसे कि जालंधर में जो ब्लास्ट हुआ, वो एक ऐसी जगह हुआ जहां 3 जगह से वो जगह आर्म्ड फोर्सेस, पैरामिलिट्री फोर्सेस और पंजाब पुलिस के हेडक्वार्टर से ढकी गई थी। पंजाब का लॉ एंड ऑर्डर खराब होता जा रहा है। मैं मुख्यमंत्री साहब से ये दरख्वास्त करूंगा कि अपना पाकिस्तान प्रेम छोड़कर वे पंजाब सूबे के हालातों का जायजा ले और कैसे पंजाब में लॉ एंड ऑर्डर फिर से कायम किया जाए उस पर काम करें। बीजेपी फिरकू पार्टी है। बंगाल दी चोण जिहड़ी खत्म हो गई, उन्होंने आप ही कहा हुण पंजाब दी वारी है। ਇਹਦਾ मतलब ਇਹ ਜਿਹੜੇ ਬੰਬ ਧਮਾਕੇ ਹੋਏ ਨੇ, ਛੋਟੇ ਮੋਟੇ ਬਲਾਸਟ ਹੋਏ ਨੇ, ਜੋ ਵੀ ਉਹ ਜਾਂਚ ਜਾਰੀ ਹੈ। ਇਹ ਬੀਜੇਪੀ ਦੀ ਪੰਜਾਬ ਦੀਆਂ ਇਲੈਕਸ਼ਨਾਂ ਦੀ ਤਿਆਰੀ ਹੈ। ਉਹ ਇਦਾਂ ਹੀ ਹਿੰਸਾ ਫੈਲਾ ਕੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਡਰਾ ਕੇ ਧਮਕਾ ਕੇ ਹੀ ਵੋਟਾਂ ਲੈਂਦੇ ਆ। ਮੈਂ ਬੀਜੇਪੀ ਵਾਲਿਆਂ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦਾ, ਇਹਨਾਂ ਹਰਕਤਾਂ ਤੋਂ ਬਾਜ਼ ਆ ਜਾਣ। ਇਹ ਹਰਕਤਾਂ ਤੋਂ ਬਾਜ਼ ਆ ਜਾਣ। ਪੰਜਾਬ ਜਿਹੜਾ शांतीपूर्वक सूबा आहे। तर पंजाबमधले झालेले हे स्फोट चिंताजनक काय आहेत ते आपण समजून घेऊयात। पंजाबला हिंसक दहशतवादाचा वेदनादायी इतिहास आहे। च्या दशकामध्ये पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांकडून हजारो लोकांची कत्तल केली गेली होती। 1995च्या आसपास पंजाबमधील दहशतवाद संपवण्यात यश आलं। पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे। पाकिस्तानच्या ISI कडून अस्थिरता निर्माण करण्यासाठी तिथे सतत प्रयत्न केला जातो। पूर्वासुरीचे अनेक खलिस्तानी अतिरेकी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत। अलीकडे कॅनडामध्ये कथित खलिस्तानी चळवळीला सुद्धा बळ मिळालं। या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये पुन्हा असंतोष पसरवण्याचा प्रयत्न होतोय का, अशी सुद्धा शंका व्यक्त होतीये।